नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला बघा बोंबलाची चटणी दाखवत आहे. बोंबलाची चटणी पाट्यावरची कशी पाट्यावर वाटल्या जाते बनवल्या जाते. गावाकडची रेसिपी बोंबलाची चटणी पाट्यावरची. तर त्याच्यासाठी बघा आपण काय घेतलं आहे. सर्वात प्रथम घेतले आहे आपण हे बोंबील. हे बघा हे बोंबील घेतले. त्याच्यानंतर आपण घेतले आहे हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर घेतला हा लसण. त्याच्यानंतर घेतलं हे मीठ. तर आपण बोंबलाची चटणी पाट्यावरची दाखवणार आहोत. तर बघा मी कशी दाखवते हे बनवून, त्या पद्धतीने तुम्ही बनवा. हे बघा आपला पाटा. आता मी तुम्हाला पाट्यावरची बोंबलाची चटणी दाखवणार आहे. पाट्यावर कशी वाटल्या जाते आणि कशी बनवल्या जाते. पाट्यावरची टेस्ट वेगळीच चव लागते. गावाकडची रेसिपी बोंबलाची चटणी पाट्यावरची. याच पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. हे बघा आपला पाटा. आता पाट्यावरची बोंबलाची चटणी मी तुम्हाला दाखवते. आता हे बोंबील आपण भाजून घेणार आहोत. हे बघा असे बोंबील आपण भाजले. हे बोंबील असे भाजले. आता हे आपण बोंबील सर्व काढणार. ह्याच्यावर घाण. आता बोंबलाची सर्व घाण आपण काढलेली. हे बघा कसे घाण निघले. हे आपले बोंबील साफ झालेले. एकदम चांगल्या पद्धतीने हे बोंबील साफ झालेले. आता आपण याचे तुकडे करणार आहोत. आता या बोंबलाचे आपण तुकडे करणार आहोत. हे बघा बोंबील बारीक केलेले आहे. सर्व भाजून आणि बारीक करून साफ करून हे घ्यायचे. आता हे साफ झालेले बोंबील. हे हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हा लसूण घेतला आणि हे मीठ घेतलं आणि पाट्यावर टाकण्यासाठी हे पाणी घेतलं आणि हा आपला पाटा. तर पाट्यावरची हिरवी मिरची आपण दाखवते बोंबलाची वाटून. तर आता सर्वप्रथम काय घ्यायचं आपण बघा. आता सर्वात प्रथम हे लसण घेतला आहे पाट्यावर. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे मीठ घेतलेलं आहे. आता बघा मी कसं वाटते. या पद्धतीने असं या पद्धतीने पूर्ण हिरव्या मिरच्या अशा वाटून घ्यायच्या. लसूण आणि हिरव्या मिरच्या पाट्यावर अशा खसा खसा. हे गावची आपली रेसिपी. गावाकडे असं बनवल्या जातं. तोंडाला असं पाणीच येईल तुम्हाला. अशी ही बोंबलाची चटणी आपण बनवते. आता हे बघा कसं बारीक होते. तोंडाला असं पाणीचे. गावाकडे असंच पाट्यावर चटणी बनवल्या जाते. आता ही चटणी आपली बारीक झालेली आहे. आबडतोबड प्रमाणे बारीक झालेली आहे. हे बघा ही चटणी बारीक झालेली. हे पाट्यावर वाटलेली चटणी बारीक झाली. आता त्याच्यामध्ये बोंबील टाकणार आहोत. आता हे बोंबील बघा आपण कसे ठेचणार आहे. आता हे बोंबील सर्व असे ठेचून घ्यायचे. गावाकडची बोंबलाची चटणी पाट्यावरची.
बोंबील पूर्ण असे बारीक ठेचायचे, लय नाही, आबडधोबड. आता हे आपण बोंबील ठेचलेले आहे. ही मिरची, हिरवी मिरची. आता ही मिरचीमध्ये हवा असं आपण वाटून घ्यायचं. याच्यामध्ये मीठ बी टाकायचं बरं का, चवीनुसार. बोंबील, मीठ, हिरव्या मिरच्या. ह्या बघा, ह्या पद्धतीने आपली हिरवी मिरची बोंबलाची बघा अशी झालेली आहे. तोंडाला असं पाणीच येईल बघा. अशी चटणी वाटली आहे आपण पाट्यावरची. बोंबील, पाट्यावरची हिरवी मिरची. हवा मैत्रिणींनो, आता आपण तवा ठेवलेला आहे. आता तव्यावर आपण बोंबलाची मिरची तळण्यासाठी तेल सोडत आहोत. तर आता आपण हे तेल सोडलं आहे. आता आपण तेल सोडलेलं आहे तव्यावरती. आता ही बघा चटणी आपण ही टाकणार आहोत. पाट्यावरची वाटलेली चटणी. अशी खरपूस अशी चांगली भाजून घ्यायची चटणी. बोंबलाची चटणी पाट्यावरची गावाकडची रेसिपी खरपूस अशी चांगली भाजून घ्यायची. अशी खरपूस तोंडाला चव येणारी अशी ही बोंबलाची चटणी. गावाकडची पाट्यावरची बोंबलाची चटणी बघा. आता ही बोंबलाची चटणी कशी तयार होते. गावाकडची रेसिपी पाट्यावरची बोंबलाची चटणी. तोंडाला अशी चवच येईल तुमच्या. अशी ही आज आपण पाट्यावर वाटून दाखवली तुम्हाला चटणी. अशी चांगली खरपूस अशी लालसर भाजायची. आता किती छान तळल्या गेलेली ही चटणी. अशी चांगली कडकडीत आणि खरपूस अशी भाजून घ्या चटणी. ही चटणी भाजलेली. ही बघा बोंबलाची चटणी आपली तयार झालेली आहे. बघा कशी तयार केलेली आहे पाट्यावरची बोंबलाची चटणी. ह्या पद्धतीने तुम्ही करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. त्याच्याच बरोबर पोळीबरोबर खा, बाजरीच्या भाकरीबरोबर खा, कांदा आणि टमाटे जे आपल्याकडे आहे गावाकडे त्या पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही बोंबलाची चटणी करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि खा. तोंडाला चव येणारी बोंबलाची चटणी पाट्यावरची. हे बघा या पद्धतीने आपल्या गावाकडचं ताट बोंबलाची चटणी पाट्यावरची. त्याच्यावर लागणारी भाकरीबरोबर खाऊ शकता. त्याच्याबरोबर पोळी, कांदा आणि टमाटा आणि ही कैरी. ह्या पद्धतीने पाट्यावरची बोंबलाची चटणी आपण बनवली आहे.
ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. जय भीम.